टॉप टू बॉटलिंग वर सुरू तुझं. हे बघा हे बघा हे चिचे बघू शकता. बघू शकता बलगणीचे चिचे. एक्झॅक्ट. मित्रांनो मी आहे धीरज पात्रे आणि तुम्ही बघता धीरज फिशिंग अँड ॲडव्हेंचर. सो आपण आलो आपल्या जुन्या स्पॉटवर. सो आता औषध बिषध टाकलेलं वाहून गेला असेल. पाऊस पडला का आपण मासे पकडू. बघू शकता आपली मित्रमंडळी मासे पकडून चालले सगळी. त्यांना सगळ्यांना मासे भेटले. तुम्हाला भावाला बघू शकता चिचे विचे भेटलेत. तर शिंगटा काढ रे भाऊ हातात तुझ्या. बघू शकता जिवंत चिच्या पकडल्या. हे पागून पकडल्यात भावाने सगळ्यांमध्ये. बघू शकता वाय बी एक नंबर. चल मग जातो आम्ही पण बघतो काय भेटतंय का. हे भाऊ पण चाललंय मासे बघू. मग भेटूया स्पॉटवर. बघू आपल्याला काय काय भेटते. व्हिडिओ एंड परत. स्वच्छ पाणी वाहू लागले आता. म्हणजे मासे लवकरच आता पाऊस पडला का चढतील या पाण्यात. बघू शकता रात्री वालजा बिलजा चढू शकता तिथं. पाणी बघू शकता वाढायला लागलंय. ही वळ बंद होते त्या दिवशी आपण आलतो तेव्हा. थोडा पाऊस पडायला पाहिजे मित्रांनो खरंच मजा येईल. भारत आपला चाललाय पुढं पागेर घेऊन. बघू शकता पाणी एकदम कमी झालंय वालीच्या इथं पण. तरी पण आपण ट्राय करू. भाजीपुरता काय पकडू आणि निघू. थोडा बारीक बारीक मासा दिसतोय. चिचे बिचे आहेत चढतात बघू. पागेर आपला बारीक आहे त्यामुळे बारीक माशासाठी कारगर येतो. मग भेटते का. आता पाणी किती कमी झालंय. हाच वळ किती जोरात वाहत होता. एबा दगडी दिसायला लागल्या. पाणी पडत नाही त्यामुळे प्रॉब्लेम होतो. नाही तर मोठा मासा पकडायला मजा येते इथे पण मित्रांनो. आणि 2-3 टाईम औषध टाकल्यामुळे मासा लागत नाही. पाणी वाढला ना हा पाण्याचा वास निघून गेला ना आणि मोठा पाणी झाला तर इथं 100% मोठे पाते लागतील आणि मग मजा येईल इथं. तर आपल्याला छोटे मोठे मासे भेटत आहेत. आल्यासारखी भाजी करू आपण. काळं गो चाललाय तो बघू. भाजीपुरता मासे पकडून निघू आपण. येत जाऊ आपण दिवसाड पाऊस पडेल तसं येत जाऊ. सो बघू. ते नवीन पण पाहुणे आल्यात मासे पकडायला. बघू शकता सुंदर असा नजारा. छोटा छोटा पाऊस चालू झाला आहे. कॅमेरा आपण मोबाईलला लावले प्लॅस्टिकचा कवर त्यामुळे जरासा साधारण असा पावसामुळे थोडा ब्लर दिसतो. तर ॲडजस्ट करून घ्या तुमच्या मित्राला. तेव्हा मस्तपैकी आपण कॅमेरा घेऊ एक गोप्रो थोड्या दिवसातच. शो डालने के लिए देखते उसको शो में क्या मिलता है. घसरगुंडी से मला पण टाकायचे पण त्याने टाकून झालं मग मी येईल इकडे आणि तो मोबाईल धरेल. अख्खा स्पेसच खाली आहेत. मासे मोठे लागत नाही तर पाणी कमी झालं आहे. तर इथे किती गर्दी असते. तर आपण बारीक पागेर आणल्या काहीतरी पकडून जाऊ भाजीपुरता तरी. आल्यावर काय एक व्हिडिओ बनवू. जरा संत पाणी दिसतो. तिथं मासा थांबला असेल आडोशाला. थोडा थोडा पाऊस आलेला आहे बघू शकता. टिप 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 टिप. जोरात सर आली का आपला काम होईल. पागेर आपला काय फेल जात नाही तसा. लहान मारा असल्यामुळे छोटे मासे तर भेटतातच जबरदस्त. आहे आहे बारीक आहे बारीक आहे बारीक आहे. वा 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 जबरदस्त आहे बारीक आहे ना. चल 2-4 काड्या तरी आहेत. तिथं टाक गांजीतच. बारीक तर बारीक. थोडे मासे भेटलेत मित्रांनो एक शोमध्ये. सो आपण बघू शकता 7 वाजायला आले. पाणी कमी असेल मित्रांनो. मुरबाडचा प्रॉब्लेम असा आहे पावसाचा का एक दिवस पाणी पडतो 2 दिवस ऊन पडतो. सतत पाणी पडला तरच मोठी वळगण लागते. तर तरी पण आपण रोज येऊन आपली मजा करतो. थोडीफार छोटे मोठे मासे पकडतो. रोज व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करतोय. सो बघू आज भाजी होते का. झाले किती आहे 7-8 आहेत का. 7-8 एका शोध भेटल्यात बारीक बारीक. बघू तुम्हाला दाखवतो मी सगळे मासे नंतर. मित्रांनो दुसऱ्या शोला पण मासे भेटल्यात आपल्याला. सो लवकरच काळोख होईल. तुम्हाला सगळे मासे दाखवेल मी पकडलेले. आपण आता वळातनं त्या साईडला जाणार आहेत पटकन. तो बघू आपली पिशवी घेऊ आणि त्या साईडला जाऊ आपण. पाणी वाहतोय जोरात. सो आपण जरा जाऊ सांभाळून. बघू खोल आहे का पाणी. बापरे मोठा रिस्की काम आहे.
बघू शकता हे खडकाळ रस्ता आहे. आपला मोबाईल कॅमेरा पडला तर काम 25. हे बाप रे, बघू शकता डोक्याच्या वर पाणी आहे. रॉड घेऊन आले पोरं. सुखरूप पोळ पार केला आपण. का रे रॉडवर काय, रॉडवर काय भेटल? चमचा आणलाय का? काय आणलाय चमचा? मग त्या काय आणलाय? ते गळाला काय गांडूळ? बघू शकता रॉडवरती मासे पकडायला आल्यात. रॉडचा सेटअप खोलतायत ते, फ्लोट फिशिंग करणार ते. आपण बघू गंमत. वळ पार करून आपण इथं आलो भावाजवळ. त्याला एकट्यामध्ये कंटाळा येतो, आपण पण थोडी मदत करू त्याला शो टाकायला. हा वळ पण पार करू. ए बाबा बोय, दगड हल्ली बघ कशी, तर पडलो असतो. थांब जरा रे, आलो मी. ते मासे दाखवून येतात बघू शकता. 2 शोमध्ये काम झालं. आपली अंजी भरल. जबरदस्त लहान लहान मासे भेटल्यात आणि वालीचं पाणी कमी असून सुद्धा लहान मासे आपल्या पागिरात भेटतात, म्हणजे भाजी आपली होणार. थोड्या वेळात आपण पण पागिरा टाकू. जाळी फाटलं सांभाळ, साईडलाच काढून टाकू दे. बघू, तुम्हाला सगळे खोलून दाखवणार मासे. लहान माशात मजा असते मित्रांनो, मोठे आपण नेहमी पकडतो. जे असतील तसे लहान मोठे समाधान मानादा. आलाय का हाऊस होते नाही का? होऊ शकतं त्या दगडाच्या कडेला बघ, तुला पट्टी तिथं टाक. इथं रे मासा थांबणार रे. तर कमी आहे चान्स. आला का? एक चिचा आलाय बारीक. आहेत आहेत आहेत. एक नाही, बरेच आहेत, बरेच आहेत. बघू, आपण जरा मोबाईल बंद करू, मासे काढायला लागतील. असं टाईमपास होईल नाही तर. दगडीच्या मागं जरा मासा लपल्याचा डाऊट वाटतोय, तिथं मासे असतील. पाणी किती वाहतोय बघा, थोडासा पाऊस आला तरी. जबरदस्त. चाप चाप, ऐक ना, चापूनच काढ. चापून कसा भेटेल? मी पण येतो लागला तर. मोबाईल पकडायला कोण असं आलोच तुम्ही पण. अरे काल पात्या पकडला ना तिथंच, दगडीच्या मागं बसतो ना, पाणी पडला ना का लगेच बाहेर निघतो. बघू शकतो मासा चापून जास्त भेटतो. आपण धरकेच केला ना तो सटकतो मासा. चापाला जोड पाहिजे तर अजून मजा येते. तर आपल्याला मोबाईल धरला एक माणूस पाहतो कोणतरी. बघू, आपण प्रयत्न करू. काळोख झालो होती. हा ना, अरे बापरे, किधर फेका बाई. बघू शकता मासे आल्यात दगडी खाली, जबरदस्त. आणि पाणी कमी असल्यामुळे मित्रांनो बघू शकता या पागेर टाकायला कोणीच नाही, आपणच आलोय. जे माणसं होती ते गेले निघून, पाऊस कमी, पाणी कमी आहे म्हणून. त्यांचा पागेर मोठा होता त्यामुळे बारीक मासे त्यांना भेटत नव्हते. आपण लहान पागेर आणले त्यामुळे आपल्या जाळीत मासा भेटतोय. आणि बघू शकता तर माणसं आलेत नवीन, ते रॉड फिशिंग करतात संध्याकाळच्या 7 वाजता. त्यांना काय भेटते का बघू. काय भेटू शकत नाही रॉड फिशिंगला. पाणी गडूळ आणि कमी पाणी, स्पून मारण्यात काय अर्थ नाही. तर नदीवर जायला पाहिजे ते. बघू आपल्याला काय काय भेटलं, आपण जाऊ परत तिकडं आपल्या स्पॉटवर.
त्यांनी इंग्लिश पागेर आणलाय चक्री. सो इथं फिशिंग पण करतात. आपण दोघंच आहेत या आणि आपण. सो इथं जरा मासे लागायचे चान्स आहेत. मासे उड्या मारतात खूप. तिथं उड्या मारतात रे खूप मासे. यांनी शो टाकलाय. एक दोन टाकू इथं मग जाऊ तिथं. काय भेटलाय का बघू. अटकलाय पागेर वाटतं. सो काळोख झालं आपल्याला पण. व्हिडिओ मला वाटते बंदच करायला लागेल. आल्यात मासे त्यांना पण चक्रीत. काय हो आले का. मस्त मस्त आले त्यांना पागेरात मासे. चक्री पागेर तो इंग्लिश चायना. बघू आता भारत उतरलाय खाली. इथं मासे जास्त उडत होते. मस्त मस्त. बघूया आपल्या पागेरात काय आहे का. बघू शकता पावसाळी सर चालू झाले थोडी थोडी. संध्याकाळी 7:30 झाल्यात. आला का नाही काय. अरे बाबा 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 जबरदस्त. बाबा 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 एक नंबर काम. एक नंबर काम. जरा पागेर घेतो मी हातात. बाबा 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 बाबा. हे बघू शकता वाय चिचे. चिचे आल्यात एक जात आणि वाय आल्यात. बघू शकता हे सगळे आल्यासारखं काम झालं इथे. चिचे बाबा बाबा वन साईड चिचे. आपले आवडते मासे आल्यात मनपसंत. खतरनाक खतरनाक. एक नंबर काम. बरोबर जागा पकडली. आता मी जरा मोबाईल बंद करतो आणि मासे टाकतो. काळोख झालं तुम्हाला एंडला सगळे दाखवतो. उभा राहा. चालू आहे. बघू शकता भारतीय शो टाकलाय. अशा स्पॉटवर आपण बसून स्पॉट बसलो. एक गोल्डन चिच्या. बघू शकता अख्खा पागेर चिच्यांनीच भरलाय आपला. बाबा 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 ही साईज आहे का काय. साईज आहे का काय मित्रांनो. बाबा 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 ओरिजिनल माल. गोल्डन चिचा आपला आवडता फेवरेट. पडू नको र. भागताय काटेले भयानक घेत. चला मोबाईल ठेवू जरा काढून घेऊ आपण. बाबा बाबा बघू शकता जबरदस्त चिचे आल्यात. ये भाई ये तू. काळोखात आता तसा तसा मी ॲडजस्ट केलाय पागेत. ये 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 वर ये वर ये वर ये वर ये वर ये वर ये काम 25. बाबा बाबा हे चिचे वन साईड वन साईड. बाबा ही साईज बघू शकता चिच्याची. हो हो एक नंबर. तिथं दगडीवर तेवढा पागेर गेलेला. दगडी ते अटकत असेल ना. बघू शकता त्याची साईज बघू शकता. जबरदस्त. हे बघ बाबा बाबा ह्यो कसला चिचा आहे रे. इथं पण आहे. गाड्याच्या हातात काढलेला आहे मोठा. पागेर आहे ना बारीक आहे. त्याचा फायदा आहे हो. दे पाणी वाढायचं. हे चट्टा घेतं खाली टाक. कशाला हे घे ना. थांब ना 1 मिनिट मला व्हिडिओ काढून नाही जाणार ते. ठेव नाही तर. अरे गाव तर ठेव ना. तर ठेव ना. बघू शकता आपल्याला गुगळ भेटले मित्रांनो. टाईम बघू शकता 8 वाजता आले जवळजवळ. काळोखात आपण मासे पकडतोय. 8 वाजून गेलेत. बाबा बाबा परत आता मोबाईल ठेवला. दोघंच आहेत. नशीब ती बॅटरी आणली पण बाकी आम्हाला खजाना भेटला आहे. बघू शकता शिंगट्यांचा खजाना. ही बघू शकता अख्खी गांजी आपली भरलेली शिंगट्यांनी. घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो शिंगट्यांचा खजाना. आता गोंगाट करत नाही. एक पागे तो पण इथे येईल पटकन. सो तर तुम्हाला दाखवतो सगळं. बघू शकता गांजी अर्धी झाली आपली. जवळजवळ 2 किलो चिचे पकडले असतील. अजून टाईम आहे आपल्याकडं. 8:19 म्हणजे 8:30 वाजता आले. हे बघू शकता खताडा. घरी गेल्यावर दाखवतो तुम्हाला ओपन करून. वालजा पण भेटल्यात. लिया माश्या भेटल्यात. हे आपण भाजीपुरता आलतो पण भरभरून मासे भेटले आपल्याला. म्हणजे लॉटरीत लागले. ह्यो पागेर न ह्यो भारत. थंडी वाजायला लागली. पावसात पाऊस पडला म्हणून मासे भेटले. आज हार नाही मानली. पावसाची वाट बघितली. नंतर नेहमी आपण लवकर जातो. अजून थोडे 4-5 शो टाकू आणि निघू. तुम्हाला दाखवतो घरी गेल्यावर सगळे मासे. दुडकूस यार दुडकूस. लॉटरी चिच्यांची शिंगट्या माशांची. बघू शकता काळोख झालाय.
10 वाजायला आले, 10 नाही सॉरी 9 वाजून गेले. हे बा हे प्रॉब्लेम होते, दोघंच येत आम्ही मासे काढायचे, व्हिडिओ काढायचा, पण बाकी धुडकूसच झालाय माशांचा. असा खताडा झालाय चिच्यांचा. चिच्या, वालजी, चौफेर मासा भेटला आज. सो बघू शकता तुम्ही, शिंगटी बघू शकता, धुडकूस. एक गवतात टाक ना भाई, बघू शकता. अजूनच घे ना. चिवणे, शिंगटी हे बघू शकता. लिया चौफेर मासा आहे मित्रांनो. काळोख झालाय, कसं काय आता काम झालंय, काळोख झालाय. थांबलोय आज पहिल्यांदा काळोख होईपर्यंत, आणि इथं कोणीच पागेर का टाकायला नाही, आम्हीच आहेत. एकाएकी पाऊस पडला, पाणी वाढल्यामुळे लॉटरी लागली आम्हाला. आता नेहमी आपण घरी जातो, चानच झाले. बघू शकता नुसते शिंगटे, आता पागेर भरलाय. ऐसा मौका बार बार नाही मिळता. बघू शकता ही गांजी. ये बा क्या है, शिंगटे, एक खजाना. बघू शकता अख्खा भरलाय शिंगटेचे, वन साईड शिंगटे. चल ते पलतील, भरून ठेवतो. दोघंच आहेत, त्याचा नंतर तुम्हाला दाखवू सगळा एंडला. अरे यार हा सीट पागेरवरून पात्या गेला. दाबाचा ना त्याला, काळोखात समजत नाही. बघू शकता चिच्या आल्यात. शिंगटे बाकी येता येतात आपल्याला प्रत्येक शो मध्ये. बाबा शिंगटेने थांबरा एक मिनिट. हे बघू शकता, आपण काढलाय मोबाईलचा कवर. क्लिअर येत नव्हता, मगापासून प्लॅस्टिक लावला होता मोबाईलला. आणि 9:21 आणि बघू शकता यो खताडा. परत पाऊस आला तर परत आपल्याला दाखवता येणार नाही. 5 मिनिटं पाऊस गेलाय म्हणून आपण हे बघू शकता. वन साईड चिचे जरा 2 बाहेर काढतात जिवंत, कसे दाखवून बघ कसे पाक आवाज काढतात. सगळी साईज जबरदस्त आहे, रट्ट्यास. जाऊ दे, टाक चला. आणि शोटाक आता 1-2 शो टाकून निघू. आपल्याला आता पाऊस कमी झालाय, त्यामुळे जरा मासे कमी भेटायला लागले. आणि भावाची बुटं गेली, बघू शकता तुम्ही. नवीन येतले ना रे, 500 रुपयाची बुटं गेली. आणि गुंडल ते गुंडल पाहायला पलटी नाही, ते रसिक येत ना गांजीची. कसं आहे, वला इथं बाहेर निघले का पलतील ते शेतात. बाबा 4-5 किलो झालेली आहे पिशवी. बघू शकता कवर काढलाय तर जरा क्लिअर दिसतोय. आणि किती मेहनत तुम्हाला दाखवतो. मोबाईलचा कवर पण काढलाय. बाबा मच्छर तर बोलू शकता ना तुम्ही, जबरदस्त मच्छर धावतात. आणि हे बघा, मेहनत बोलला तर कुत्र्यासारखी मेहनत. भावाची बुटे गेल्यात आणि इथं काटे एवढे टाकल्यात का बस रे बस, पायाला लागतात. आणि हे बा जाताना ना कसरत होते अक्षरशः. हे चिखल आहे ना, घसरून पडायची लक्षणं आहेत. हे बघू शकता, एवढं रिस्क घेऊन चढून उतरून काय हालत झाली आहे चिखलाची. पाय मुसकाडाची लक्षणं. पण चाललंय आपला मजा म्हणून. पण हौशी पुढं काय मित्रांनो, रिस्क पण आहे. बघू शकता धावपळ किती येते मासे पकडायला. तो दाखवतो तुम्हाला. एक सेकंडला शो दाखवतो. त्याच्यानंतर अजून 1-2 टाकून निघू. पाऊस कमी झालाय त्यामुळे मासे कमी लागतात. हे बघ असं उतरायला लागतोय बाबा. थांब सांभाळ जरा. हे बघू शकता, हे चिखल टपकन पाय ढोपाभर चिखलात उतरायला लागते. आणि जो आमचा शो टॉप टू बॉटम शो दाखवतो. कवर काढला तर जरा दिसते क्लिअर, प्लॅस्टिक मध्ये दिसत नव्हता. एंड परत दाखवतो कसा शो टाकलो, कसे चिचे येतात ते. बाबा नाकात मच्छर गेला बा, बेकार मच्छर नाकात गेला रे. या मच्छर आहेत का काय आहेत भाई. मगाशी भाईच्या हातून पात्या गेला, जीवाला लागला आमच्या. तुमचा पागेर बारीक आहे, मारा पागेर उडवून गेला ना. 500ची बुटं पण गेली. बघू शकता बा,
ही बस साईजची चिंची बघू शकतो. खचखच 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 वाजतात कशी. हा नाकात मच्छर जातात. जवळ झूम करून दाखवला असत मला, पण हे घातात बॅटरी, नाकात मच्छर जातात. ते वर बाबा 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 थांब 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 खाली वर सुलत होतो. हे बघा हे बघा हे चिचे बघू शकता. वन साईड नुसता बुरसुंगा चिच्या. शिंगटा, आम्ही शिंगटे बोलतो, चिचे बोलतो. काढतो गपागप. टाक आता एक जरा तू काढ माझ्यासाठी, व्हिडिओ बनवतो म्हणून. एक जरा शो पाट नील झाले दोघांची पण आमची. माझ्यापेक्षा भारतची जास्त झाली असेल, कारण शो टाकतोय तो. बाबा बाबा साईज बघ, साईज बघ, साईज बघ. गांजी भरायला आले मित्रांनो. मी जरा पटापट पकडतो मासे पागिरातले. पण एक शो जरा दाखवायचे आप तुम्हाला कसे आम्ही मासे पकडले. असे 50 एक शो टाकले असेल आम्ही. खताडा काटे असे अटकतात ना, म्हणून टाईम होतो मित्रांनो मासे काढायला. एक काम कर, मोबाईल धर, मी का टाकतो. चल दपादप हे घे. नाही मी टाकतो, तर मी स्पीडने टाकतो बघ. निघल बाहेर तो. गवत आहे ना खाली, पाणी आहे गवताच्या. शोला 10-20 चिचे आहेतच. 10 तर आहेतच कन्फर्म. हे बघ मुरा बघ कसला मोठा आहे बाबा. हे बा मुराची साईज बघू शकता. हालत खराब झाली बघ बाबा बाबा. ही बघ हातात दाखवता, हातात बघ. ही मुरी बघितली काम 25 शिंगटे म्हणजे शिंगटे झाल्यात. इथे इथे बघ खाली बघ. चल काय नाही बघू शकता तुम्ही. हे बघ 2-3 बाबा बाबा. अजून एक वाटतं तुम्हाला. हे पागिरान तुम्हाला सांगतो 10 तर चिचे कन्फर्मच आहेत. 10च्या वरतीच. उलटा पकड पागिरा पलतील परत झाडीत केलं तर गेलं मेहनत वाया. सो अजून एक शो टाकू आपण आणि मग निघू. कारण मासे तर आपल्याला भेटतात प्रत्येक शोला, पण हालत खराब झाले. आणि याचा मुडात झाला बुटा गेल्यामुळे त्याची पायाला काटे पण लागतात. वळात काटे पण भरपूर आहेत, काचा पण आहेत. त्यामुळे बिना बुटाचा मासे पकडणं मुश्किल आहे. सो बघू 1-2 शो टाकू आणि निघू. वालीवरती पण ती माणसं आहेत, त्यांच्याकडे पण बघू आपण जरा काय मासे चालल्यात ते, पाते पिते भेटल्यात का. पाऊस तर गेला मित्रांनो परत. आपण पण निघू. भरपूर टाईम झालाय. 9:30ला आपल्याला घरी पोचायचे. थोडा काम पण आहे आणि त्याला पण घरी जायचे लवकर. 6ला आपण इथं आलो मित्रांनो. जाणार होतो परत, पण हिंमत केली. थांब जरा भारत, ही लाईन सटकतील मासे नाही तर. 6ला जाणार होतो रिटर्न इथं येऊन, पण बोललो जाऊ दे. दरवेळी जातो छोटे मासे का नसो काय पकडूनच जाऊ बोललो. आणि थोडं थांबला, नशिबाला पाऊस भेटला आमच्या. बस सांभाळ सांभाळ बाई. असा सांभाळ. बघू शकताय बा चिखलात जातो माणूस धोपाभर पाय. कमॉन जबराट. बघू शकताय. हे मी तुम्हाला मुद्दाम मोठी व्हिडिओ केली, कारण का शो तुम्हाला दाखवले नव्हते. मगापासून शो दाखवतोय आता काळोखात. प्लॅस्टिक काढलाय पाऊस गेल्यामुळे. मग अशी प्लॅस्टिकमध्ये दिसत नव्हता. टॉप टू बॉटम तुम्हाला दाखवतो कसे मासे पकडतोय आम्ही. दोघंच असल्यामुळे आम्हाला दाखवता नाही आला, तर पाऊस गेला म्हणून दाखवतोय. आणि मासे प्रत्येक शोला भेटतायतच. बघू शकता खाली जातच नाही पागिरे बाय बा आल्यात. ये वर चढणं मुश्किल आहे. थकला तो पण. अरे पडला मासा. असू दे हात दे. बघू शकता शोला शिचे आहेतच. थोडं कमी झालं आता. हे बघ आता जरा पाऊस कमी झाला त्यामुळे कमी झाले. निघू आपण आता. ठेवतो मी मोबाईल आता.
सो पाऊस बंद झाल्यामुळे मासे पण बंद झाले. पाऊस पडायला लागला तरच मासे आहेत मित्रांनो. आणि आपण यावेळेस पावसाची वाट बघितली त्यामुळे आपल्याला एवढे मासे भेटलेत. पण मच्छरांनी काम काढलंय. याची 500 रुपयाची बुटं पण गेली. सो जाऊ ते 500 रुपये वसूल झालेत मासे तसे. जाऊन आपण वालीवर बघू काय आहे का. इथून निघू आता. या पाणी आपल्याला पार करायला लागणार आहे एवढा. मग अशा आलो तसं काळोखात ना रिस्की. तुझ्यावर आहे. चल बस झाला. निघू चला. बघू शकता तुम्ही पाणी किती वाहतोय. खळखळा आला काही दिसतच नाही रे. याच्यातून उतरत जायचं आपल्याला. ए बापरे बाप. हे बा चल ये. आता पिशवी पडली असती माशांची. फ्लो आहे का काय हे. बापरे काय उचलला का वाहून जाते. हा आहे आहे. एक काम कर पिशवी धर फक्त. बस बस बा मोबाईल पडला असता आता. कवर काढला मोबाईलचा आणि हँडल. आणि हे बघू शकता पाणी खळखळाट. याच्यातनं आलोय आपण. हे बघा ढोपावर पाणी. आपले मासे पण वाहून गेले असते ना. मोबाईल पण वाहून गेला असता. सुखरूप आलोय कसा बसा. त्या कवरमुळे दिसत नव्हता. आता जाऊ आपण डायरेक्ट वालीजवळ ना. तिथून जाऊ डायरेक्ट बाईकजवळ. आणि तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो सगळे मासे. बघू शकता ही वाली. पाणी कमी झालं. हे पटापट पुढं पुढं. सो काय मासे उडायचे बंद झाले पाऊस पडला कमी झाल्यामुळे. बघू शकता. सो आता झालं का हातपाय धुवून. बाराचे चिखलाचे हातपाय धुतले. ये ये ये. बघू शकता वाली त्यांना 2-3 चिवडे भेटलेले आहेत. बघू आपण बघूया. बघ इकडं जबरदस्त. बघू शकता तुम्ही लाईव्ह. बघू शकता बॅटरी मार ना. वालीवर मार ना. हां पुढच्या पण मार. बघू शकता वालीवर शिवडे भेटल्यात. थोडा पाणी कमी झाला नाही तर शिवडे भरपूर भेटतात. बघू शकता. आणि आपण निघूया घरी. निघाला ना भारतची बुटं गेल्यात त्यामुळे नुकसान झालं जरा. आणि आमचे पण जरा मोबाईल पडता पडता वाचला. तो आता पागेर घेऊन पण लोक आले. पण पाऊस नाही. आपला काम झालेलं आहे भाजीपुरता. भाजीपेक्षा जास्तच झाले. चिचे बिचे भेटल्यात आपल्याला. निघू. बघू शकता मित्रांनो कवर काढ. गाडी लावली दारात. बघू शकता पसारा. आणि आपण आलो सुखरूप घरी. व्हिडिओ बनवायला जामच मेहनत लागली आपल्याला. मच्छर मुसावले. आणि 1 किलोमीटर आपण चिखलात न गेलो. बघू शकता वळ पण काढू कशी पार गेलो. बिचारा पाराची बुटं गेली. पैसा आपला मोबाईल पण पडला असता पाण्यात. या व्हिडिओ लाईक जरूर बनते कारण खूप मेहनत झाली. आणि मच्छर बिच्छर काय बोलूच नाही. सो आता तुम्हाला दाखवतो मी घरात गेलो मासे काय काय पकडले. वजन करून दाखवतो किती पकडले. आम्ही अंदाज काढला 4-5 किलो असते. पण बघू कमी असतात ते जास्त. वजन करू बघूया. पातेल्यात टाकून दाखवतो तुम्हाला. आता हे आपले मासे काढले पिशवीत ना. आणि आपण डायरेक्ट 1 किलो ही 1.25 किलोची प्लेट आहे. 1.25 किलो आहे ना बाबा. मला माहिती आहे ना. सॉरी. ठेव 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 प्लेट ठेव. 1.25 किलो आहे. चल ठेव इथं ठेव. हे 1.25 किलो 2.5 किलो. 2.5 आणि हो अर्धा 3 किलो वजन आहे. बघू शकता. 3 किलो नाही.
अजून जिवंत आहेत. बघू शकता जिजाजी पूर्ण गाबुलीने भरलेला. दाखव बाकी गाबुली टमटम भरला एकदम. सो व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ एंड परत बघितल्याबद्दल धन्यवाद. असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाऊ. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा, एन्जॉय करत राहा. धन्यवाद.